कडेगाव तालुक्यातील वांगी येथील वाल्मिक नगर येथे जुना सांगली सातारा रस्त्यावर 2 चारचाकीमध्ये झालेल्या भीषण धडकेत पती पत्नी जागीच ठार झालेत। विकास भिकू मोहिते आणि पुष्पा विकास मोहिते अशी मृतांची नावे, तर इतर 5 जण गंभीर जखमी झालेत। मध्यरात्री 11:15च्या सुमारास हा अपघात झालाय। विकास भिकू मोहिते हे आपल्या ओमनी कारमधून काल गुरुवारी तोरसे कुटुंबातील एक मुलगी ताकारी येथे शिक्षण घेत असून तिच्या स्नेहसंमेलनाला गेले होते। ते आटोपल्यानंतर जेवण उरकून रात्री 11:15च्या दरम्यान पत्नी आणि भाडेकरूंसह वांगीवरून गावी खटावकडे चालले होते, तर जमीर इलाई आवटी हा महाबळेश्वरकडून कडेपूर वांगी मार्गे सांगलीला स्विफ्ट कारमधून निघाला होता। वाल्मिकी नगर वांगी येथे जमीर आवटी याने भरधाव वेगात समोरून येणाऱ्या ओमनीला जोराची धडक दिली। या भीषण धडकेत विकास मोहिते आणि पत्नी पुष्पा मोहिते हे जागीच ठार झाले, तर त्याच चारचाकीतील ऋतुजा रोहित तोरसे, विजया प्रकाश तोरसे, आरोही रोहित तोरसे, आर्या तरुण तोरसे हे गंभीर जखमी झाले। चालक जमीर इलाई आवटी हाही गंभीर जखमी झालाय। शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग बाधित संपूर्ण जिल्ह्यात 23 मार्च रोजी शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीद दिनी शहीदांना अभिवादन अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे। शक्तीपीठ महामार्ग बाधित क्षेत्रात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवत ठेवण्याचा बाधित शेतकऱ्यांचा कौलापूर येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय। शेतकरी कामगार पक्षाच्या शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेले वर्षभर झाले संघर्ष सुरू आहे। अनेक आंदोलने मोर्चे काढून शासन दरबारी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे। शासन शेतकऱ्यांची थट्टा करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग करणारच म्हणून चंग बांधलाय। त्यामुळे आता जे काही आंदोलन करायचं ते वावरातच करायचं असा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय। रविवारी शासन विरोधी जोरदार घोषणा देऊन निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा लढण्याची ऊर्जा देते। जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत भगवा झेंडा वावरातच फडकत राहणार। जबरदस्तीने संयुक्त मोजणी करण्याचा शासनाकडून प्रयत्न झाल्यास शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा रोषाला शासनाला सामोरं जावं लागेल। शक्तीपीठ महामार्ग बाधित सर्वच जिल्ह्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील 19 गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपल्या वावरात भगवा झेंडा रोवून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांनी केले। यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, उपाध्यक्ष राहुल जमदाळे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, कोषाध्यक्ष विष्णू सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील नागरिकांना घरपट्टी वाढीचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे। नागरिक, व्यापारी आणि उद्योजक यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे। सदरची अन्यायी घरपट्टी वाढीला स्थगिती नको तर कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज दलित महासंघाच्या वतीने महापालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आलाय। सांगलीतील शासकीय रुग्णालय ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा होता। यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडलाय। यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन आयुक्तांना देण्यात आले। महानगरपालिका हद्दीतील घरांचा एका खाजगी कंपनीमार्फत सर्वे करण्यात आला। या कंपनीने अत्याधुनिक यंत्रणा वापरून सर्वे पूर्ण केला, मात्र खाजगी कंपनीमार्फत करण्यात आलेल्या चुकीच्या पद्धतीच्या घरपट्टी आकारणीचं काम महापालिका प्रशासन करते। संबंधित लागू करण्यात आलेली घरपट्टी तात्काळ रद्द करा। ज्या खाजगी कंपनीने नागरिकांची दिशाभूल करत सर्वे केलाय त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशा विविध मागण्यांसाठी गारपीर चौक ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत गाढव मोर्चा काढण्यात आला। यावेळी महापालिका मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडलाय। संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सनुल्ला बावचकर, विजय घाडगे, राजीव संदीप, प्रशांत केदार, वनिता कांबळे, रमेश चौगले, महेश देवकुळे, महावीर चंदन शिवे, तात्यासाहेब देवकुळे, दत्ता जगधने, अनुराधा जगधने, सचिन मोरे, इम्रान शेख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते। महापालिका क्षेत्रात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे। शहरात डिजिटल प्रिंटिंगचा विनापरवाना व्यवसाय केल्याप्रकरणी LK ग्राफिक्स यांच्यावर 18,000 रुपये दंडात्मक कारवाई करत साहित्य जप्त केले। महापालिका क्षेत्रात विनापरवाना होर्डिंग, प्रिंटिंग प्रेस, बेकायदेशीर होर्डिंग बोर्ड यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत। त्यानुसार महापालिका क्षेत्रातील डिजिटल प्रिंटिंगची तपासणी सुरू केली आहे। 15 दिवसांपूर्वी एका व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली होती। पुन्हा शहरात कारवाई सुरू केली आहे। आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली येथील LK ग्राफिक्स या व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली। हा व्यवसाय विनापरवाना सुरू केला होता, त्यामुळे त्यांच्यावर 18,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। आयुक्त शुभम गुप्ता या कारवाईत सहभागी झाले होते। त्यांच्याबरोबर सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन, सचिन सागावकर, अनिल पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते। महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी विनापरवाना व्यवसाय करू नये। व्यवसायधारकांनी रितसर परवाना घेऊनच व्यवसाय सुरू करावा आणि कारवाई टाळावी असं आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं आहे।
सांगली ग्रामीण भागाच्या विविध परिसरातून गहाळ झालेले आणि चोरीला गेलेले महागडे 2,50,000 रुपये किमतीचे 16 मोबाईल तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधून नागरिकांना सुपूर्द केलेत। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शहर विभागाच्या उपअधीक्षक विमला एम यांच्या हस्ते मोबाईल मूळ मालकांना देण्यात आलेत। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनोखी भेट दिली आहे। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक वाहनांमधून गर्दीच्या ठिकाणाहून आठवडी बाजारातून घरातून मोबाईल गहाळ अथवा चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्याकडे आल्या होत्या। याबाबत उपअधीक्षक विमला एम यांनी तातडीने सदरचे मोबाईल शोधण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार सांगली ग्रामीण ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गहाळ मोबाईलचा शोध केलाय। सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक माहिती प्राप्त करून सखोल तपास करून शोध घेतला। यावेळी मोबाईल शोध युनिटने गहाळ तक्रारींपैकी नागरिकांचे एकूण 2,50,000 रुपये किमतीचे 16 महागडे मोबाईल शोधून काढलेत। विवो, सॅमसंग, ओप्पो आणि मोटोरोला कंपनीच्या मोबाईलचा यामध्ये समावेश आहे। यावेळी सदरचे मोबाईल संबंधित नागरिकांना पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शहर विभागाच्या उपअधीक्षक विमला एम यांच्या हस्ते परत देण्यात आले। सदरच्या मोहिमेत पोलीस निरीक्षक किरण चौगुले, कर्मचारी रोहित साखरे, साळुंखे, विजय पाटणकर यांचा सहभाग होता। राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवण्याचा निर्णय सरकारने अधिवेशनामध्ये घेण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी यासाठी हिंदुत्ववादी आमदारांना प्रश्नावली तयार करून दिली आहे। आमदारांनी याबाबत सभागृहात भूमिका मांडून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडावे अशी मागणी नितीन शिंदे यांनी केली आहे। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी विधानमंडळातील हिंदुत्ववादी आमदार सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर, महेश लांडगे, देवयानी फरांदे, अतुल भातखळकर, चित्राताई वाघ, सत्यजित देशमुख यांना सभागृहात औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवण्यासाठी सरकारला योग्य तो निर्णय घेण्यासाठी प्रश्नावली तयार करून दिली आहे। नितीन शिंदे म्हणाले, औरंगजेबाचे उदात्तीकरण सरकारने ताबडतोब थांबवावे यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली होती। या आंदोलनामध्ये औरंगजेबाच्या थडग्यावर गलफ, चादर आणि फूल चढवायला बंदी घालावी, थडग्यासमोर नतमस्तक आणि नमाज पडायला बंदी घालावी, मूळ दगडी बांधकाम असलेले थडगे ठेवून उर्वरित सर्व मार्बल आणि नक्षीदार बांधकाम पाडावे अशी मागणी करण्यात आली होती। या आंदोलनाचा संदर्भ घेऊन सरकारकडून या चालू असलेल्या अधिवेशनातच औरंगजेबाचे उदात्तीकरणावर घाव घालून त्याचे उदात्तीकरण रोखावे अशी मागणी आमदारांनी करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। बळकट समाज व्यवस्थेसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे। संकल्पसिद्धीसाठी शरीर स्वास्थ्य हे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे। एकात्मिक आरोग्य अभियान अंतर्गत सांगली येथील संजयनगर शहरी आरोग्य केंद्र येथे मोफत आरोग्य शिबिर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबईचे सहसंचालक डॉक्टर राहुल जाधव, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र चौगुले आदी जण उपस्थित होते। जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, बऱ्याचदा महिला, गोरगरीब नागरिक हे आजार खूप दिवस अंगावर काढतात, त्यामुळे ते आजार पुढील काळात गंभीर स्वरूप प्राप्त करतात। त्यामुळे आपल्या भागामध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या आरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांचं निदान करण्यात येते आणि त्यामध्ये उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज भासल्यास संदर्भ सेवा पुरवली जाणार आहे। त्याचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे। महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी या अभियानाअंतर्गत सेवा पुरवण्यात येणाऱ्या अतिजोखमीचा असणारा समुदाय यांचे समुपदेशन, संशयित क्षयरोग रुग्ण तपासणी, HIV आणि गुप्तरोग तपासणी आणि उपचार, कावीळ, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि ॲनिमिया निदान उपचार तसेच इतर अत्यावश्यक गरजेनुरूप तपासणीबाबत लाभ घेण्याचं नागरिकांना आवाहन केलंय। वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदर सेवा सर्व शिबिरार्थींना देण्याबाबत सतर्क राहावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाअंतर्गत सांगलीमध्ये रविवारी एक दिवसीय भव्य बौद्ध धम्म परिषद व रॅलीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या संयोजकांनी दिली आहे। सांगली शहर व मिरज तालुका परिसरातील सर्व बौद्ध विहारांनी महाबोधी विहार मुक्ती आंदोलन निर्माण मोहीम कार्यक्रमाअंतर्गत बौद्ध धम्म कार्य समन्वयक यांच्या समिती वतीने रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृह, हर्बट रोड, सांगली या ठिकाणी भव्य बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आणि समापनानंतर महाबोधी विहार मुक्तीसाठी महापालिका, बाबासाहेब पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असं रॅलीचं आयोजन करण्यात आले। या धम्म परिषदेचे उद्घाटन आयोजक सामाजिक व धम्मप्रवर्तक कार्यामधील आदर्श एसके एवळे हे असून विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योगपती व धम्मभूमी गुगवाडचे संस्थापक CR सांगलीकर हे उपस्थित राहणार आहेत। या धम्म परिषदेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर यश काशपायन, गोविंदो मांदो, सोमानंद,
प्रज्ञावंत धम्मचारी विजित धम्म, मालती बिल्डरचे मालक रमाकांत घोडके, प्रेसिडेंट डेंटल लॅबचे प्रोप्रायटर आयु डॉक्टर सुधीर घोलप, मोहन शिर्के, संभाजी ब्रिगेडचे शहर प्रमुख डॉक्टर संजय पाटील, दुष्यंत क्षीरसागर महाराज, रणजित ऐवळे हे सर्व उपस्थित राहणार आहेत। या धम्म परिषदेचा प्रथम सत्राचा विषय जातीव्यवस्थेचे उद्घाटन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, वर्तमान चळवळ आणि धम्म हा असून या विषयांवर प्राध्यापक सुकुमार कांबळे, उषा थोरात, प्राध्यापक प्रल्हाद मलमे व धम्म अभ्यासक अशोक भटकर हे वक्ते आपले विचार व्यक्त करणार आहेत। लठ्ठे एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सांगली या महाविद्यालयास नॅक बँगलोरकडून ए श्रेणी प्राप्त झाली असून या महाविद्यालयास 3.12 गुण मिळालेत। अशा प्रकारची ए श्रेणी व 3.12 गुण मिळवणारे सांगलीतील हे एकमेव महाविद्यालय असल्याची माहिती लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सुहास पाटील, प्राचार्य BP लाडगावकर यांनी दिली आहे। महाविद्यालयाचा स्वयंमूल्यमापन अहवाल जून 2024 मध्ये नॅक बँगलोर यांच्याकडे मूल्यांकन आणि मानांकनासाठी सादर करण्यात आला होता। सदरचा स्वयंमूल्यमापन अहवाल ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा 2 पद्धतीने तपासला जातो। एकूण 1000 गुणांसाठीची तपासणी होते। त्यानुसार महाविद्यालयाचा स्वयंमूल्यमापन अहवाल 621 गुणांसाठी ऑनलाईन पद्धतीने आणि 379 गुणांसाठी ऑफलाईन पद्धतीने तपासण्यात आला। प्रत्यक्ष पाहणीसाठी 3 सदस्य असलेली नॅक पियर टीमने महाविद्यालयास दिनांक 16 व 17 जानेवारी दरम्यान भेट दिली। सदरच्या भेटीदरम्यान महाविद्यालयामध्ये असणाऱ्या भौतिक आणि शैक्षणिक सुविधांचा अभ्यास करून तपासणी अहवाल नॅक पियर टीमने नॅककडे सादर केला। महाविद्यालयांमध्ये कला व विज्ञान अशा 2 विद्याशाखा असून या विद्याशाखांमधून पदवी आणि पदव्युत्तर स्तरातील एकूण 25 अभ्यासक्रमांचे शिक्षण सांगली व परिसरातील जवळपास 2800 विद्यार्थ्यांना दिलं जातं। महाविद्यालयामध्ये एकूण 36 विभाग कार्यरत असून 4 विषयांमध्ये मान्यताप्राप्त संशोधन केंद्र आहेत। विद्यालयामध्ये 29 क्लासरूम, 41 सुसज्ज प्रयोगशाळा, 14 संगणक प्रयोगशाळा, 7 सेमिनार हॉल, 15 स्मार्ट क्लासरूम, बॉटनिकल गार्डन, कॉलेज कॅन्टीन, सोलर पॉवर प्लांट, संगणक व इंटरनेट इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत। या सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांची पाहणी नॅक पियर टीमने केली आहे। तसेच विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी विविध घटकांशी टीमने संवाद साधला, असं अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर PN गोरे यांनी सांगितलं।